सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा, आज आहे दसरा आणि माझ्याकडून सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज सकाळच्या पारी व्हिडिओ घ्यायला मी सुरुवात केली. तर बाहेरचं झाडून झालं, भांडी 2-3 होती ते घासली. तसं रात्री सगळं आवरलं होतं आणि आता म्हणलं चला आंघोळी झाली, आता स्वयंपाकाला हे लावा म्हणलं. तर चला मी घेते आता आवरून. आणि मला अजून बरीच तयारी करायची. ह्यांना म्हणलं गाडी हे धुवून आणा, मी हार हे करून देते. फुलं पण रात्रीच आणल्यात आम्ही येताना बघा. तर म्हणलं सकाळच्या पारी काय फुलं आणायला जमायचं नाही. मग रात्री आम्ही गेलतो बारामतीत, तिकडनं येता येताच फुलं आणल्यात. तर चला दाखवते मी आज काय काय बनवणार आहे काय नाही ते. तर इथं बघा पहिल्यांदा दूध ठेवलंय तापाय, बारीक गॅसवरती दूध चांगलं तापतंय, उकळतंय बघा. आणि आता चहा पण ठेवला इकडं. चहा पावडर, साखर आणि दूध आणि अद्रक आणि थोडं पाणी ओतलं याच्यामध्ये, उकळतं बारीक गॅसवरती. आता मला कारलं शिजाय टाकायचं, त्यासाठी पाणी घेतलंय उकळायसाठी ठेवायला. आणि कारल्याच्या फोड्या करून मिठाच्यात भरायचं. कारल्याच्या फोड्या करून मीठ भरून शिजाय टाकलं होतं. ते शिजून पण झालं आपलं कारलं, उकडलं बघा चांगलं. लय गाळ पण नाही केला आणि लय कच्चं पण नाही ठेवलं. आता वांग्याचं भरीत करायचं, थोडं वेगळं ह्याने करणार आहे, भाजून घेणार नाही गॅसवरती. तर इथं कढई पण ठेवली तापायला. पहिल्यांदा मी तेल ओतून घेणार आहे कढईमध्ये आणि लसूण पण टाकला बघा. लसणाच्या फोडणीमध्ये वांगाने मिठाच्या शिजवून घेणार आहे, मीठ टाकून. तर वांग्याच्या फोडी पहिल्यांदा टाकून घेतल्यात मी इथं. आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ. आता हे वांगं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर. वांगं शिजतानाच मी मसाला पण टाकून घेतला होता आणि अजून थोडं नॉर्मल मीठ टाकून घेतलं होतं आणि सगळं उलताने बारीक केलं, भरीत करून झालं. मग अशी बघा वांग्याचं भरीत केलं, आधी शिजवून घेतलं होतं कढईमध्ये वांगं. मग सगळं सामाने टाकल्यानंतर असं चेंगरलं बघा उलताने. आणि परत ह्यांना जेवायलाही वाढलं, धुतलं, घरदार झाडली सगळी, भांड्याचा पाळा घासला बघा इकडं असा. भांडी सगळे घासून घेतली, किचन वाटतं मग अशीच आवरून ठेवलं आता. आणि कपडे धुतले आणि आता मी लागले कारल्याची भाजी करायला. मला अजून हार करायच्यात, फुलं पण आणलं बघा. रात्रीच फुलं आणलं ते आता इकडं फ्रीजमध्ये ठेवलं तर रात्री. तर ते वर काढून ठेवा म्हणलं, फ्रीजमध्ये जरा चांगले राहतात. तर इथं कारलं शिजवून घेतलं होतं सकाळीच बघा, शिजवून ठेवलं होतं. तर हे 2 पाण्याने मी धुवून घेतलं, पिळून घेतलं चांगलं. मिठाच्या पाण्यामध्ये कारलं शिजवलं होतं. तर आता ते कारलं बघा परतायचं आहे. तर हे सामान घेतलं, खोबरं, जिरे, लसूण आणि कोथिंबीर काय नाही आहे. तर एवढ्या 3च वस्तू घेतल्यात. आणि तसे शेंगदाणे पण आहेत, भाजून घेतलं. तर हे सगळं मिक्स करायचं, एकजीव करायचं आणि त्याच्यामध्ये मसाला आणि हळद आणि मीठ टाकायचं. तर मी दाखवते तुम्हाला. सगळं सामान बघा बारीक करून घेतलं आणि मिक्स पण केलं आणि या कारल्याच्या फोड्यांमध्ये भरलं बघा. आता तवा पण तापलाय, तवा तापाय ठेवला होता. तर ह्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा आणि मग हे परतायचं आहे. आणि कारलं करायच्या आधी बघा दुर्गाला आंघोळ घातली. दुर्गा आंघोळच करायला नको म्हणायची, सणासुदीची बळच घातली आंघोळ. आणि ह्यांनी केलं तर आता गाडी धुवायला. दुपारची 1 वाजलं तर. आणि मी पण आजारी कालच्यापासून, काल माझ्या चॅनलला ब्लॉग पण नाही आला आणि मी दिवसभर झोपले होते. ह्यांनी कसं तरी मला बाहेर नेलं संध्याकाळच्या टायमाला आणि तिथं गेला पण मला थंडी वाजली. मुलं ही सगळी पाळण्यात झोकाई खेळत होती, पाळणं हे खेळत होती बघा. आणि ह्यांनी मला नको म्हणलं तरी बरंच परत पाळण्यात बसवलं. इतकी मला थंडी वाजत होती ना आणि ताप पण आला होता. काय झालं तर काय माहीत, काल दिवसभर गोळ्या खाऊन झोपली होती आणि आज उठल्यापासून तर काय कामच करते. तवा तरी तापलाय. ह्यांनी गेलात गाडी धुवायला, मुलांना पण सगळं घेऊन गेलं. कारल्याच्या फोडी टाकून घेतल्या तेलामध्ये आणि ह्याची पलटी पण करून घेतली. कारलेलं शिजलं, त्याच्यामुळे थोडंसं उचकटतंय असं होत्या त्याच्या. चला आता कारलं मी बघा झाकून ठेवते, चांगलं परतून घेतलंय 2 मिनटं आणि आता वाफलाय ठेवते ताटली झाकून आणि हार करून घेते. तर आता बघा दुपारचे 1 वाजले, तर जवळजवळ 5 मिनटं झाल्यात 1 वाजता आणि मला हार करायला इतका उशीर झालाय. तर आता शिकून बघा फुलं हे घेतलं तर बाजूला काढून अशी मिक्स फुलं आणल्यात बघा. एक पिवळ्या कलरची आणि नारंगी कलरची, असं नारंगीच की हां. तर झेंडूची फुलं आणल्यात. तर गाडीला 1 हार करायचा आहे आणि 3 चौकटीला 3 म्हणजे 4 हार करायच्यात. आणि ओमच्या साहित्याला 5. तर ओम पण त्यांच्या संग गेलाय. तर ह्याच्यामध्ये आंब्याची पानं पाहिजे होती. आंब्याची पानं पण आहेत पण माझ्या काय हाताला याय नाही. तर
झाडले उंच गेले नाही का, फाटले उंच गेले, त्याच्यामुळं आम्हाला काय ते पानं काढता येईना. पानं ह्यात टाकले असते ना 2-3 तर भारी वाटलं असतं अजून, पण नाही तर असू द्या जसं असेल तसं. तर कारल्याची भाजी पण मी आताच केली बघा. सकाळी वांग्याचं भरीत केलं तर आणि तीच ह्यांना दिलं, वांग्याचं भरीत आणि दूध आणि बाजरीची भाकर. तर त्यांनी त्याच्यावरच मागवलं आणि आता कारलं केले. तर चला मी घेते आता हार करून. तर आता बघा 2 हार करून झालात, हा पहिला आणि हा दुसरा हार. तर असं एवढं मोठं हार केलं बघा. हा चौकटीला म्हणजे दाराला बघा, ही एक आणि ही एक, हा एक हार बघा. 2 दाराला 2 पुढं आणि ते करावं का नको तेच कळलं नाही. करावं वाटतं कारण मेन दार इकडंच आहे ना, आणि इकडं 2 आहेत फुलं जास्त म्हणून करा म्हणून गाडीले आणि सायकलीले करायचं राहिलं. तर अजून ह्यांनी तर काय आलं नाही, तर बसले आपले हर करत. कधी येतात काय माहिती, सकाळच्या पारीच करायची असते पूजा बघा गाडीची ही. आणि काय नाही केली, ह्यांनी पण उठलं नव्हतं लवकर. आणि परत ते हे काय म्हणतात साहित्य पण पूजावं लागतात, म्हणजे त्याची पूजा करावं लागते बघा. दप्तर, वह्या, पुस्तकं नाही का, जे असेल ते लोखंडाच्या वस्तू आम्ही तर आमच्या गावाकडं करायचो बघा. तर आपलं इथं आहे तेवढंच सामान मी संध्याकाळी असं हळद कुंकू ही पूजा करून ठेवणार आहे. आणि राधूचं दप्तर, ओमचं दप्तर आणि त्यातल्या वह्या पुस्तकं आणि पैसे पण ठेवावं लागतात. आणि आपटा म्हणजे सोनं, तर ते पण लागतं. ह्यांनी तर काय रात्री घेतलंच नाही, ह्या म्हणलं होतं ह्यांना, नाही घेतलं. आणि आता हार करते, पण काय झाले झेंडूची फुलं जे आहेत ना ते नारंगी भरपूर येतात आणि पिवळी कमी येतात. तर म्हणलं आता 4 ही फुलं वावत आणि त्याच्यानंतर ही 1 3 नाही तर 4 त्याच्यानंतर ही पिवळं टाकावं. म्हणलं बघू कसा दिसतंय ते पण हार. हा तिसरा हार केला, म्हणलं होतं 3 फुलं लावणे मध्ये पिवळं टाकावं, पण ते लयच वेगळं वाटायला लागलं. मग 2 फुलं लावली आणि 1 पिवळं मध्ये टाकलं, मग जरा बरं वाटायला लागलं. तर झालं बघा 3 हार करून. 2 चौकटीला न्याला आणि अजून ह्याचं 2 होत्यात मापात. हार लावून घेतलं आणि गौऱ्याच्या टायमाला हा पण हार लावला होता बघा. आणि फुलांचा आत्ता लावला, हे तर आलं लावता, पण इकडल्या चौकटीचा एक खिळा तुटला एक आहे म्हणून तसंच ठेवलं. ह्यांना आलं ठोकायला होते खिळा आणि इथं पण लावून घेतला. इथं मध्ये पाहिजे होता असं अडकवायला, मध्ये जरा बरं दिसलं असतं, पण खिळच नाही आणि ठोकत पण नाही. तर ह्यांनी तर कधी येतात काम आहे. 2 वाजले, गेल्या बारीने काम ठेवून सगळं सकाळच्या बारी असा हारही तयार करून सकाळनंच आवरून घेतलं होतं. आज दुपार झाली, तब्येत बरी नसल्यामुळं, पण करते आपली तसंच. चला आता चॅनलला व्हिडिओ अपलोड करते आणि अपलोड झाल्यानंतर पब्लिक करते. कालच्यापासून व्हिडिओ नाही, काल ह्यांना म्हणलं माझ्या चॅनलला व्हिडिओ टाका, मी नाही टाकलं. ह्यांनी खवळतात त्याच्यामुळे, पण ह्यांनी काही टाकलं नाही आणि परत ह्यांनी बघितलं नाही म्हणून गप बसलं वाटतं, कारण माझं अकाउंटच बघितलं नाही त्यांनी. तर काल तिकडं नाही का जत्रेमध्ये गेल्यानंतर तिथं बरेच जण फॅन भेटले होते. 2-3 बोलले आणि परत अजून 1 जण आले होते. 2 ताई त्या होत्या. मला काय इतका कसा बसला होता, मला शब्दच फुटत नव्हता, इतकं डोळ्यातनं पाणी ते गळत होतं. कसा दम काढला 2-3 तास मलाच माहिती. आणि त्यांना काय बोलतं चालं नाही. परत त्यांना वाटायचं का बोलल्या नाहीत नाही का, दिसून म्हणजे नाही का, तिथं आम्ही जाऊन पण भेटून पण बोलल्या नाहीत. ह्यांनी बोललं पण माझ्या तोंडातनं काही आवाजच आहे ना, बोलायचा खूप प्रयत्न केला पण नाही जमलं बोलाय. ह्यांना म्हणलं लय नरड्यात तोडतं या. ह्यांनी म्हणते त्यांना काय सांगते, म्हणलं त्यांना नाही सांगत. हात लावून ह्यांना दाखवलं होतं. त्या म्हणल्या असं त्या गोळ्या घेतल्या असत्यांना. मग ह्यांनी म्हणलं हा गोळ्या दिल्यात, ती पुढे पण दिली होती प्यायला. मग त्या म्हणल्या असं त्या काय नाही, पण मलाच कसं तरी वाटलं, त्यांना बोलले नाही. पण तरी काय करणार, माझा नाईलाज होता. हळूने बोललं तर त्यांना ऐकायला जात नव्हतं, असा विषय होता. बोललेच नाही, मग त्यांना मग ह्यांनीच बोलले. तर चला मी व्हिडिओ पब्लिक करते आणि बाकीचं आवरून घेते. आणि राधूला पण फोन करून बोलवते. राधू तर अजून आली नाही, ह्यांनी पण नाहीत आलं.